माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाला कंदलगाव, सेंटर क्रमांक 509, प्राचार्य श्री PM कमळे। आजपासून इयत्ता 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे। आजचा पहिला पेपर इंग्रजी। आमच्या कंदलगाव केंद्रामध्ये एकूण 5 ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी प्रविष्ट आहेत। जीवन विकास प्रशाला भंडारकोटे, अक्षर ज्युनियर कॉलेज कंदलगाव, बसवेश्वर प्रशाला निंबर्गी, शंकरनगर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शंकरनगर आणि जीवनजगचे विद्यार्थी असे एकूण 614 विद्यार्थी या केंद्रामध्ये परीक्षार्थी म्हणून त्या ठिकाणी प्रविष्ट आहेत। कंदलगाव केंद्रातून सब सेंटर म्हणून अक्षर ज्युनियर कॉलेज या ठिकाणी घेतलेला आहे। कंदलगावच्या केंद्रामध्ये एकूण 14 ब्लॉक असून 11 ब्लॉक अक्षर ज्युनियर कॉलेजमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट आहेत। दोन्ही केंद्रामध्ये अतिशय शांत प्रसन्न वातावरणामध्ये, भयमुक्त वातावरणामध्ये आणि कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा घेण्याचा संकल्प आम्ही, आमचा स्टाफ आणि आमचे गावकरी या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी घेतलेला आहे। यामध्ये शालेय व्यवस्थापन समिती असेल, गावकरी असतील, पत्रकार असतील, या सर्वांचं खूप मोठं सहकार्य या परीक्षा केंद्रावरती परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी या ठिकाणी झालेली आहे। आत्ताच सर्व पर्यवेक्षक हे आपापल्या ब्लॉकमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत। थोड्याच वेळात परीक्षेला सुरू होईल। अतिशय बाहेरचं जर वातावरण बघितलं तर अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरण आहे। कुठल्याही विद्यार्थ्याला शारीरिक मानसिक त्रास होणार नाही याची काळजी आमच्या शाळेतील जे प्राध्यापक असतील, सुपरवायझर असतील किंवा स्वतः मी प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी घेतलेला आहे। तर आजचा पहिला पेपर तर चांगला जाईलच, शिवाय इथून पुढचे सर्व पेपर या ठिकाणी यशस्वीपणे आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करू। धन्यवाद। त्याचबरोबर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी, मुलांचं आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव, शिवाय परीक्षा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी मंद्रुप पोलीस स्टेशनचे IPI किंवा तिथली टीम या ठिकाणी आलेली आहे। शाळेपासून 300 मीटर अंतरापर्यंत या ठिकाणी 144 कलम लागू झालेला असून इथं एकही पालक, माजी विद्यार्थी किंवा रोड रोमिओ या परिसरामध्ये फिरकणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। तर दोन्ही केंद्र अतिशय सुरळीतपणे या ठिकाणी परीक्षा सुरू होईल। धन्यवाद।